स्पोर्ट्स उसगावचा संघ तर त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहतोय दख्खन ज्योतिबाचा संघ। या दोन्ही टीम्स मध्ये लढत आपल्याला पाहायला मिळते। या दोन्ही टीम्स मध्ये हे बॅटल अनुभवायला मिळणार आहे। हॅलो, चला दोन्ही टीम्स आपल्याला एक विनंती आहे, आपला एक अतिरिक्त खेळाडू समालोचन। हॅलो, आपला एक अतिरिक्त खेळाडू समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे। केदार ना हेलो 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 हेलो। आजच्या दिवसातली पहिली लढत आपल्याला पाहायला मिळते। एका बाजूला आपण पाहायला गेलं तर दख्खन ज्योतिबाचा संघ तर त्यांच्या विरोधामध्ये, दुसऱ्या बाजूला आबा वांगडे स्पोर्ट्स उसगावचा संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय। या दोन्ही टीम्स मध्ये हे बॅटल, हे द्वंद्व रंगताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। आजचा तिसरा दिवस आहे आणि तिसऱ्या दिवसातला हा पहिला सामना आपल्याला अनुभवायला मिळेल। खऱ्या अर्थाने ह्या स्पर्धेचा पहिला दिवस। या स्पर्धेचे आयोजक अर्थातच भैरवनाथ स्पोर्ट्स भुयेवाडी संघाच्या नावावरती पहिला दिवस राहिला। पहिल्या दिवसामध्ये सेमीफायनल मध्ये दाखल होणारा तो संघ ठरला आणि दुसऱ्या दिवसामध्ये अश्वमेध स्पोर्ट्स वठारचा संघ ठरला। दुसऱ्या दिवसामध्ये सेमीफायनल मध्ये दाखल होणारा दुसरा संघ। आजचा हा तिसरा दिवस आहे। तिसऱ्या दिवसामध्ये देखील 8 संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतील आणि 8 संघांपैकी कोणता संघ बाजी मारणार आणि सेमीफायनल मध्ये प्रवेश करणार हे आता मात्र पाहायला गरजेचं राहणार आहे। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दरम्यान दाखल होत असताना आपण पाहतोय स्ट्रायकिंग एन वरती, स्ट्राइक वरती कोण आहे? धनराज आहे का? वारणेचा आज बॅट्समन नेम सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या। तर जर पाहायला गेलं तर उसगाव संघाचा स्मॉल पॅकेट ऑफ डायनामाइट अर्थातच धनराज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आणि त्याच्या साथीने उसगावचा छावा अर्थातच छावाला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय। ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली। सलामीची जोडी, आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये गोलंदाजीच्या ट्रॅक वरती मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळण्याची जबाबदारी केदारच्या खांद्यावरती दिली जाते। 5 षटकांची मॅच आहे। पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक केदारच्या खांद्यावरती जबाबदारी सोपवली जाते। सामन्याला सुरुवात होते। आता मात्र आजच्या दिवसातला हा पहिला सामना, पहिलं बॅटल, पहिलं महायुद्ध आपल्याला पाहायला मिळत आहे। पहिला बॉल, बॅडमिंटन स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न, पॉइंटला क्लिअर केलं, एक धाव कंप्लीट झाले। दुसरीचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट करण्यामध्ये यश आले। तिसरीचा प्रयत्न होईल का? यस, तिसऱ्या धावेसाठी हालचाल सुरू आहे। तिसऱ्या धावेचा प्रयत्न देखील यशस्वी झालाय। 3 धावा कंप्लीट झालाय। चौथीचा देखील प्रयत्न चाललाय। चौथी धाव देखील कंप्लीट झाली आहे। 4 धावा इथे मात्र पळून पूर्ण करण्यामध्ये यश आलंय। पहिल्या बॉल वरतीच कमालीचं रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालंय। 4 धावा पहिल्या बॉल वरतीच, या 4 धावेने अकाउंट ओपन झालाय।
धनराजच्या खात्यामध्ये या 4 धावा ऍड होतील. त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर संघाच्या खात्यामध्ये देखील ऍड झाल्यात, म्हणजेच धावसंख्येला श्री गणेशा झालाय. धावसंख्येला आकार द्यायला सुरुवात झाली. पहिल्या बॉलवरती 4 धावा आल्यात. धनराजला आपण स्ट्रायकिंग गेन वरती पाहतोय. स्मॉल पॅकेट ऑफ डायनामाइट उजगाव संघाचा. अकुट टप्प्याचा बॉल हुक करण्याचा प्रयत्न आता सरळ चालला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाली आहे. निर्धाव चेंडूची सांगता आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. चौकार 4 धावा आल्या पहिल्या चेंडूवरती आणि त्यानंतर निर्धाव चेंडू आता पहिले षटक अर्थातच मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक
हॅलो हॅलो चला दरम्यान एक महत्वाची अनाउन्समेंट आहे. OnePlus Nord CE2 चा फोन जर कोणाला भेटला असेल तर समालोचन कक्षामध्ये येऊन जमा करायचा आहे. फलून खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर निर्धाव चेंडूची सांगता झाली. डॉट बॉल येतोय. डॉट बॉल आलाय. दरम्यान निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाली. धावसंख्येचा आता मात्र विचार केला तर धावसंख्या 23 या आकड्यावरती स्थिरावली जाते. 23 ऑन दी बोर्ड. 23 धावफलकावरती आपण पाहतोय. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा चांगला बॉल पाहायला मिळतोय. सर्व विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल येतोय. बॅक टू बॅक चे 2 निर्धाव चेंडू हाताळले जात आहेत. बॅक टू बॅक चा दुसरा डॉट बॉल आलाय. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. मिड विकेटला क्लिअर केलाय. डीप मधून प्रोटेक्शन आलंय. 1 धाव झाले कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न 2 धावा देखील कंप्लीट करण्यामध्ये यश आलंय. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्येचा टोटल वधारेल. धावसंख्येचा विचार केला तर 25 या आकड्यावरती 25 धावा धावफलकावरती आपण पाहतो. दरम्यान 2 षटकांच्या अखेरीस 25 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. गोलंदाजाचं नाव महेश यांना आपण गोलंदाजी मार्क वरती पाहतोय. तिसरं षटक हाताळण्याची जबाबदारी महेश यांच्या खांद्यावरती दिली जाते. पहिला 2 षटकामध्ये तब्बल 25 धावा बनवल्या गेल्या. 25 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या. अकुट टप्प्याचा बॉल ऑन साइडला पुन्हा एकदा पुल केलाय. क्षेत्ररक्षक आहे. एक टप्पा घेत बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर छावाच्या पाठमधून येतोय चौकार. चार धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 29 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 29 ऑन दी बोर्ड. 29 धावा धावफलकावरती. तिसऱ्या षटकाच्या पहिल्या बॉलवरती आक्रमकता यासाठी जाणले जातात. हे दोन्ही फलंदाज आक्रमक शैलीसाठी जाणले जातात आणि तीच बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. यावेळेस पुन्हा एकदा शफल होऊन ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. हा चेंडू देखील निर्धाव आलाय. डॉट बॉल येतोय. चौकाराचं प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 29 या आकड्यावरती धावफलक मात्र स्थिरावलं जात आहे. 29 धावा धावफलकावरती. आतापर्यंत दोन्ही बॅटर्सनी चांगली बॅटिंग केली. संघाला आतापर्यंत सुस्थितीमध्ये आणून ठेवण्याचं काम या दोन्ही फलंदाजांनी केलंय. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. एकेरी धाव कंप्लीट झाल्या. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या वधारते. 30 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतंय. 30 ऑन दी बोर्ड. 30 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. स्ट्रायकिंग एन वरती धनराज. स्मॉल पॅकेट ऑफ डायनामाइट. 8 चेंडू आणि 16 ची खेळी त्याच्या बॅट मधून आले तर दुसऱ्या बाजूला छावाच्या बॅट मधून 7 चेंडू आणि 14 ची खेळी
त्याच्या बॅटमधून साकारले गेले. म्हणजे दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये 200च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करतायत. ऑन साईडला घेण्याचा प्रयत्न, यावेळी संपर्क तितकासा खास नव्हता. एक धाव तर कंप्लीट झाल्या. या एका धावेच्या मदतीने धावसंख्येला पुन्हा एकदा आकार मिळतो. 31 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतंय. 31 धावा धावफलकावरती, 31 ऑन दी बोर्ड. कुठेतरी जर पाहायला गेलं तर पहिल्या चेंडूवरती चौकार आला, त्यानंतर मात्र कमबॅक महेश यांचं देखील पाहायला मिळालं. कुठेतरी धावा रोखल्या गेल्यात. पुढच्या 3 चेंडूंवरती फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्यात. यावेळेस पुन्हा एकदा स्विंग अँड मिस, विकेट किपरच्या हातामध्ये आणखीन एक डॉट बॉल येतोय. तर मात्र चौकाराचं प्रत्युत्तर वारंवार दिलं जातंय. वारंवार पुन्हा एकदा कमबॅक गोलंदाज करत असताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल येतोय. धावसंख्या मात्र 31 या आकड्यावरती स्थिरावल्या. बागफुटला जाऊन कट केलाय, स्लाइस केलाय बॉलला. एक धाव कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न चाललाय. 2 धावा कंप्लीट करण्यामध्ये यश आलंय. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न चाललाय. यस, तिसरी धाव देखील अगदी चपळाईने पूर्ण करण्यामध्ये यश आलंय. या 3 धावेच्या मदतीने धावसंख्या आता मात्र 34 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. दरम्यान 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 3 षटकांच्या अखेरीस धावा बनवल्या जात आहेत त्या 34 बिनबाद. हॅलो, चला थोडासा वेग घ्यायचा आहे दोन्ही टीम्स. गोलंदाजी मार्क वरती नवीन गोलंदाज 4थ्या षटकामध्ये ऋग्वेद यांना आपण पाहतोय. 4थं षटक हाताळण्यासाठी ऋग्वेद यांच्यावरती विश्वास दाखवलाय. ऋग्वेद यांच्याकडे पाचारण केलं जात आहे. अकुट टप्प्याचा बॉल ऑन साइडला हुक केलाय. धावा बुक केल्यात. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी छावाच्या बॅटमधून आलाय चौकार. अगदी दोन्ही फलंदाज जाग ओकणारी बॅटिंग करत असताना पाहायला मिळतात. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या आता मात्र 38 या आकड्यावरती तब्बल 38 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. यावेळी स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न, संपर्क तितकासा खास नव्हता. वॅकेंट एरिया खाली क्षेत्रामध्ये बॉल पडला. 1 धाव कंप्लीट झाले. पुन्हा एकदा दुसरीचा कॉल दिलाय. पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट करण्यामध्ये यश आलंय. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. अगदी जर पाहायला गेलं तर सिंगल डबल सोबत चौकार षटकारांची भाषा देखील बोलली जाते. सेन्सिबल क्रिकेट, कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळलं जातं. 40 आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतंय. 40 ऑन दी बोर्ड. पंच नो बॉल आहे. ओके, नो प्लस 2 अशा 3 धावा धावफलकावरती ऍड होतील. गोलंदाजी मार्क वरती फेरबदल केला जातोय. देवराज मिटकेला आपण गोलंदाजीच्या ट्रॅक वरती पाहतोय. देवराज मिटके आपल्याला गोलंदाजीच्या ट्रॅक वरती पाहायला मिळतोय. फेरबदल केलाय. यावेळेस वेगवान बॉल, परफेक्ट यॉर्कर, माघारी परतावा लागतं. यष्ट्या उद्ध्वस्त, लाकूड तोड गोलंदाजी.
मात्र फ्री हिटचा बॉल होता, डॉट बॉल येतोय, फ्री हिटचा बॉल होता. चेंडू तर सुरेख पाहायला मिळाला, मात्र निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाली. 41 आकड्यावरती धावफलक मात्र स्थिरावलं जात आहे. त्याचबरोबर अण्णा यांचं देखील आगमन झालंय, त्यांचं देखील सरस स्वागत. यावेळेस मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक आहे. आता मात्र पुन्हा एकदा विकेटची संधी आहे आणि विकेट मिळते. छावाला माघारी परतावा लागतंय. पहिला धक्का बसलाय, पहिला फलंदाज छावा बॅक टू द पवेलियन. नवीन बार्डर मैदानाच्या आतमध्ये धनाजी दाखल होत असताना आपण पाहतोय. तिसऱ्या क्रमांकावरती इनॅट नंबर 3 धनाजी यांना आपण पाहतोय. टप्पाचा बॉल पुन्हा एकदा हुक केलाय, डीप म्हणून प्रोटेक्शन आलंय. एक धाव कंप्लीट झाले. एका धावेवरतीच आता मात्र समाधानी राहावं लागतंय. या एका धावेच्या मदतीने संख्येचा आता मात्र विचार केला तर धावसंख्या वधारत्या. 42 आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 42 ऑन दी बोर्ड, 42 धावा धावफलकावरती. चौथ्या षटकाचा खेळ चालू आहे. चौथं षटक प्रगतीपथावरती आहे. देवराज मेटके याला आपण पाहतोय एक महत्वाची विकेट मिळवून देण्यामध्ये यशस्वी झालाय. आपल्या संघाला कुठेतरी कमबॅक करून देण्याचं काम करतोय का, मात्र पाहणं गरजेचं राहणार आहे. कारण विचार केला तर पहिल्या काही षटकांमध्ये बोलबाला फलंदाजांचा राहिलाय आणि त्यानंतर आता मात्र या षटकामध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. यावेळेस इम्प्रोवायझिंग स्ट्रोक, एकेरी धाव कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न, डीप प्रोटेक्शन येत आहे. 2 धावा कंप्लीट झाल्यात. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या आता मात्र पुढे सरसावते. 44 आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतंय. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न, स्कूप करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय आणि त्यामध्ये फक्त आणि फक्त 2 धावा धावफलकावरती ऍड होतील. 44 आकड्यावरती धावफलक मात्र स्थिरावलाय. 44 ऑन दी बोर्ड. एका चेंडूचा की अजूनही शिल्लक आहे. चौथं षटक प्रगतीपथावरती आहे आणि या चौथ्या षटकामध्ये काही अंशी कमबॅक राहिलंय गोलंदाजाचं, काही अंशी फलंदाजांना जकडून ठेवण्यामध्ये यश आलंय. यावेळेस पुन्हा एकदा स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न, मिडॉनमध्ये क्षेत्ररक्षक, रनआउटची संधी, मात्र एक धाव तोपर्यंत कंप्लीट करण्यामध्ये यश येत आहे. षटक संपलाय. 4 षटकांचा खेळ झालाय समाप्त. 4 षटकांच्या अखेरीस धावा बनवल्या जात आहेत त्या 45 एका गड्याच्या मोबदल्यात. फलकावरती 45 ऑन दी बोर्ड. अखेरच्या षटकामध्ये महेश यांना इन्व्हाइट केलं जात आहे. शेवटचं षटक हाताळण्याची जबाबदारी
महेश यांच्या खांद्यावरती दिली जाते. स्ट्रायकिंग गेन वरती धनराजला आपण पाहतोय. स्मॉल पॅकेट ऑफ डायनामाइट. आतापर्यंत 11 चेंडू आणि 20 धावांची खेळी त्याच्या बॅट मधून साकारली गेली. यावेळेस एक्स्ट्रा कव्हर्सला फटका. इनसाइड आउटचा स्ट्रोक. एक धाव कंप्लीट झाली आहे. वॅकेंट्स एरियामध्ये बॉल पडतोय तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न चाललाय. 2 धावा इथे मात्र कंप्लीट करण्यामध्ये यश येत आहेत. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्येचा विचार केला तर 47 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचताय. 47 ऑन दी बोर्ड. 47 धावा धावफलकावरती. शेवटचं षटक, स्लॉग ओव्हरचं षटक. आता मात्र प्रगतीपदावरती हाणामारीचं षटक, अंतिम षटक आपण पाहतोय. अजूनही 5 चेंडूंचा काही शिल्लक आहे. पहिल्या बॉलवरती 2 धावा आल्या आहेत. 47 या आकड्यावरती धावफलक. यावेळेस पुन्हा एकदा फटका केला जातोय मिड ऑफच्या दिशेमध्ये. एक धाव तर कंप्लीट केली जाते. दुसरीचा प्रयत्न पुन्हा एकदा चाललाय. दुसरी धाव देखील कंप्लीट झाले. तिसरी धाव होईल का? नाही. तिसऱ्या धावेसाठी आता मात्र थांबावं लागतंय. 2 धावेंवरती पुन्हा एकदा समाधानी राहावं लागतंय. 49 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतंय. कुठे जर पाहायला गेलं तर धावसंख्येला रोख लगावला गेला. या अगोदरच्या षटकाने, दिवराज मिटकेच्या षटकाने कुठेतरी धावसंख्येला रोख लगावला. आता मात्र धावांसाठी संघर्ष करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय आबा वांगडे स्पोर्ट्स उजगावचा संघ. मात्र जी सुरुवात केली होती ती सुरुवात आता मात्र कॅरी फॉरवर्ड करण्याची गरज आहे. आणि त्याचबरोबर मांगले संघाचा डेंजर दत्ता बांबवडेचं देखील इथे आगमन झालंय. यावेळेस पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाली आहे. डॉट बॉल येतोय. 49 या आकड्यावरती धावफलक स्थिरावलाय. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शेष आहे. 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 49 धावा आपण पाहतोय. खोलातला बॉल ऑन साइडला टर्न केलाय. एक धाव तर कंप्लीट झाल्या. एकेरी धावेवरती आता मात्र समाधानी राहावं लागतंय. खऱ्या अर्थाने या अगोदरच्या षटकाने संघाला कमबॅक करून दिलं. छावाची विकेट आल्यानंतर कुठेतरी धावांची पुंजी पाहायला मिळाली. 50 या आकड्यावरती धावफलक आता मात्र जाऊन पोहोचते. 50 गाठल्या उजगाव संघाने. मात्र अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. आता मात्र 2 मोठे फटके आले किंवा एखादा मोठा फटका आला तर एक चांगल्या धावसंख्येपर्यंत मजल मारता येणार आहे. यस, इथे पुन्हा एकदा टप्पा पडला आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाली आहे. एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आता मोठा फटका येणार का? आता या चेंडूवरती आक्रमकता दाखवली जाईल का? की जशा प्रकारची गोलंदाजी या अखेरच्या 2 षटकामध्ये केली गेली तशीच गोलंदाजी चालू राहणार हे आता मात्र पाहावं लागणार आहे. शेवटचा बॉल, अंतिम बॉल, आजच्या दिवसातली पहिली लढत. यावेळेस देखील मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. माघारी परतावं लागते. विकेट मिळते अखेरच्या बॉलवरती. षटक संपलंय. दरम्यान 5 षटकांचा खेळ झालाय समाप्त. 5 षटकांच्या अखेरीस धावा बनवल्या गेल्या त्या 50 जिंकण्यासाठी. आता मात्र दख्खन ज्योतिबा संघाला बनवायचे आहेत 30 चेंडू आणि 51 धावा. दोन्ही टीम्स कॅप्टन रुकडी संघाच्या विरोधामध्ये आपण पाहणार आहोत तिरुपती स्पोर्ट्स मांगलेचा संघ. चला, दोन्ही टीम्स कॅप्टन नाणेफेकीसाठी यायचं.
तर त्याचबरोबर या स्पर्धेचं पहिलं पर्व हे खेळपट्टी ही ग्राउंड बनवण्यानंतर जे पहिलं पर्व पार पडलं त्या पहिल्या पर्वामध्ये अर्थातच दख्खन ज्योतिबा संघ असेल, त्याचबरोबर तिरुपती स्पोर्ट्स मांगलेचा संघ असेल, या दोन संघांनी, या दोन आमंत्रित संघांनी सहकार्य केलं. कारण या मैदानावरती कुठलाही संघ खेळायला तयार नव्हता. त्यावेळेस या दोन संघांनी सहकार्य केलं आणि ती स्पर्धा पार पाडली. त्याबद्दल त्यांचं देखील हार्दिक आभार. खरं तर पाहायला गेलं तर मोलाचं सहकार्य त्यांचं पाहायला मिळालं. ज्योतिबा संघ, दख्खन ज्योतिबा संघ आणि त्याचबरोबर तिरुपती स्पोर्ट्स मांगलेचा संघ, या दोन्ही संघांचं सहकार्य या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळालं. या स्पर्धेचं पहिलं पर्व जेव्हा पार पडलं त्या पहिल्या पर्वामध्ये त्यांचं सहकार्य अगदी मोलाचं राहिलंय. त्यांचे देखील हार्दिक आभार, त्यांचे देखील धन्यवाद. आणि त्या पर्वामध्ये, पहिल्या पर्वामध्ये मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार अर्थातच दत्ता बांबवडे, डेंजर दत्ता मॅन ऑफ द सिरीज राहणारा खेळाडू पाहायला मिळाला. आणि त्याचबरोबर तिरुपती स्पोर्ट्स मांगले संघाने प्रथम क्रमांकावरती आपलं नाव कोरलं होतं. चॅम्पियन्सचा संघ ठरला होता. आजच्या दिवसामध्ये तो संघ पुन्हा एकदा आपल्याला इन ॲक्शन पाहायला मिळणार आहे. आणि त्याचबरोबर मॅन ऑफ द सिरीजचा खेळाडू दत्ता बांबवडे देखील इन ॲक्शन पाहायला मिळणार आहे. ज्योतिबा संघ आपला एक अतिरिक्त खेळाडू समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे. ज्योतिबा संघ आपला एक अतिरिक्त खेळाडू समालोचन कक्षामध्ये येऊ दे. ज्योतिबा संघ आपला एक अतिरिक्त खेळाडू समालोचन कक्षामध्ये येऊ दे. दख्खन ज्योतिबा संघ सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. ऋषी आणि उमेशची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. ऋषी आणि जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये छावा पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवरतीच बॉल हवेमध्ये होता. झेलची संधी होती मात्र झेल सोडलाय. आणि त्याचबरोबर किती धावा मिळतील? 2 धावा तर कंप्लीट झाल्या. तिसरीचा कॉल दिलाय. या 3 धावा अगदी सुखरूपरित्या पूर्ण करण्यामध्ये यश आलंय. या 3 धावेने धावसंख्येला श्री गणेश झालाय. पहिल्या बॉलवरती बॉल हवेमध्ये होता. काही काळ कुठेतरी जर पाहायला गेलं तर झेलची संधी देखील होती मात्र 3 धावा धावफलकावरती ऍड झाल्यात. या 3 धावेच्या मदतीने धावसंख्येला आकार द्यायला सुरुवात झाली. खातं उघडलं जात आहे. अकाउंट ओपन झालंय दख्खन ज्योतिबा संघाचं. 51 धावांची आवश्यकता आहे. 30 चेंडूमध्ये 51 धावा बनवायच्या आहेत. पहिल्या बॉलवरती 3 धावा आल्यात. म्हणजे समीकरणाचा विचार केला तर आता मात्र समीकरण 48 ची आवश्यकता असणार आहे.
29 बॉल आणि 48 ची आवश्यकता. यावेळेस पुन्हा एकदा दिशा खराब पाहायला मिळते. लाईन खराब, नो बॉलचा इशारा. आमचे पंच जयसिंग अण्णा यांचा नो बॉलचा इशारा म्हणजे फ्री हिटचा बॉल असणार आहे. आता मात्र उमेश याच्याकडे संधी असणार आहे या फ्री हिटच्या बॉलवरती मोठा फटका खेळण्याची. उघडा डोळे पहा नीट, कारण येणारा बॉल असणार आहे फ्री हिट आणि या फ्री हिटच्या बॉलवरती आता मात्र कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. यावेळेस बॅकफुटला जाऊन दिशा दिली जाते. एक्स्ट्रा कव्हर्स वरून क्षेत्ररक्षकाला एक धाव कंप्लीट झाले. फ्री हिटच्या बॉलवरती फक्त आणि फक्त एक सिंगल धाव फलकावरती ऍड होते. धावसंख्या आता मात्र 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. पहिले 2 चेंडू अगदी विचार केला तर थोडेसे खराब हाताळले गेले. त्यानंतर फ्री हिटच्या बॉलवरती कमबॅक पाहायला मिळाला. चांगला बॉल तिथे पाहायला मिळाला. एक धाव कंप्लीट झाल्या. 5 या आकड्यावरती धाव फलक. पहिला षटकाचा मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकाचा खेळ चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय भैरवनाथ चषक भोयवाडी 2025 आजचा हा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसातली ही पहिली लढत. फटका तर खेळलाय ऋषीच्या बॅट मधून. एक हवाई सफर, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय षटकार. पिच बॉल होता आणि ओव्हर पिच बॉल वरती ऋषीच्या बॅट मधून एक मोठा तडाखा आलाय. 6 धावांची मोहर लगावली जाते आणि धावसंख्येचा विचार केला तर 11 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतंय. 11 ऑन दी बोर्ड. 11 धावा धावफलकावरती. यावेळेस पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन कट केलंय. पॉइंटचं क्षेत्र निवडलंय. एक धाव कंप्लीट झाले. दुसरीचा कॉल दिलाय. प्रणव होते तिथे 2 धावा तोपर्यंत कंप्लीट करण्यामध्ये यश आलंय. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या आता मात्र 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. कुठेतरी पहिल्या षटकामध्येच छावा याच्या विरोधात आक्रमकता दाखवली जाते. जशी बॅटिंग पहिल्या इनिंग मध्ये छावाने केली तशाच प्रकारची बॅटिंग त्याच्या विरोधात आता मात्र केली जाते. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पहिला षटकाचा खेळ चालू आहे. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. धक्का क्रमांक पहिला. ऋषी बॅक टू दी पवेलियन. नवीन बॅटर हर्षद मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. हर्षद याला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. 13 या आकड्यावरती पहिला फलंदाज बाद झालाय. ऋषी सारखा फलंदाज बाद झालाय. यावेळेस पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन एक्स्ट्रा कव्हर्सला टर्न केले. बॉलला एक धाव तो कंप्लीट झाले. षटक संपलाय. दरम्यान पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावा बनवल्या जात आहेत त्या 14 एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाजी मार्ग वरती दुसऱ्या षटकामध्ये धनराज याला आपण पाहतोय.
पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्या. दुसऱ्या षटकामध्ये विचार केला तर धनराज आपल्याला पाहायला मिळतात. दुसऱ्या षटकामध्ये इन अन ऍक्शन 5 षटकांची मॅच आहे. समीकरणाचा विचार केला तर येणारे 24 बॉल आणि 37 ची आवश्यकता आहे. 24 मध्ये 37 बनवायचे आहेत. हर्षद आणि उमेशची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. दुसरं षटक हाताळण्याची जबाबदारी धनराज याच्या खांद्यावरती दिली जाते. धनराजला आपण पाहतो इन अन ऍक्शन. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय कारण पॉवर प्लेचं षटक समाप्त झालंय आणि त्यानंतर फील्ड ओपन झाले. 5 क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईन वरती आपण पाहणार आहोत. 30 सर्कलच्या बाहेर 5 क्षेत्ररक्षक तैनात केले जात आहेत. चला थोडासा वेग घ्यायचा आहे दोन्ही टीम्स. पहिला बॉल मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, संपर्क तितकासा खास नव्हता. बॅकवर्ड पॉइंट मध्ये बॉल टर्न झालाय. तोपर्यंत एक धाव धावफलकावरती ऍड होते. या एका धावेच्या मदतीने धावसंख्येचा आता मात्र विचार केला तर 15 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतंय. येणारे 23 चेंडू आणि 36 ची आवश्यकता आहे. 23 मध्ये अजूनही 36 बनवायचे आहेत. चेंडू आणि 36 ची आवश्यकता आहे. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला फटका, डीप मध्ये क्षेत्ररक्षक हुलकावणी, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी येतोय चौकार. उमेशच्या बॅट मधून चौकार आलाय. ऋषीची विकेट आल्यानंतर हा पहिला चौकार पाहायला मिळालाय. सुरेख फटका, क्षेत्ररक्षक होता मात्र त्याच्या डोक्यावरून 4 धावांची मोहर लगावली जाते. धावसंख्येचा आता मात्र विचार केला तर 19 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतंय. 22 मध्ये 32 ची आवश्यकता आहे. एकोणीसच्या आकड्यावरती धावफलक मात्र स्थिरावत आहे. एक चौकार आता मात्र उमेशच्या बॅट मधून आला. यावेळेस पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन फटका केला जातोय. बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक झेल सोडला जातोय. एक धाव कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न चाललाय. दुसरी धाव देखील कंप्लीट झाले. तिसऱ्या धावेचा प्रयत्न देखील चाललाय. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये, क्षेत्ररक्षक थोडस खराब पाहायला मिळालाय. 3 धावा धावफलकावरती ऍड झाल्यात. या 3 धावेच्या मदतीने धावसंख्या आता मात्र 22 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 22 ऑन दी बोर्ड. 22 धावा धावफलकावरती येणार. 21 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता. कुठेतरी जर पाहायला गेलं तर या सामन्यामध्ये मात्र पकड मजबूत केली जाते. पहिला इनिंगचा विचार केला तर पहिला काही षटकामध्ये पहिल्या इनिंग मध्ये बोलबाला राहिला छावा आणि धनराजच्या नावाचा. त्यानंतर कमबॅक करून दिलं देवराज मिटकेने कमबॅक करून दिला आणि त्यानंतर आता मात्र आपली पकड मजबूत केली जाते. यावेळेस पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन फक्त आणि फक्त दिशा दिली जाते. एक धाव कंप्लीट केले. या एका धावेच्या मदतीने धावसंख्येचा विचार केला तर 23 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचते. 23 ऑन दी बोर्ड. 23 धावा धावफलकावरती. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे अजूनही जिंकण्यासाठी. 20 मध्ये 28 ची आवश्यकता आहे. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला घुटना टेक और तमाशा देख. बॉल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी येतोय षटकार. यावेळेस देखील मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. बॅटची लिडिंग एज यष्टांच्या पाठीमागे. धनाजीने पकडलाय झेल. संपलाय फलंदाज उमेशचा खेळ. उमेश बॅक टू दी पवेलियन.
नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये देवराज मिटके दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्गवरती तिसऱ्या षटकामध्ये धनाजी आपल्याला इन ऍक्शन पाहायला मिळतात. तिसरं षटक हाताळण्याची जबाबदारी धनाजी यांच्या खांद्यावरती दिली जाते. समीकरणाचा विचार केला तर 18 मध्ये 22 ची आवश्यकता आहे. समीकरण थोडंसं सोपं आहे फलंदाजांसाठी, मात्र विचार केला तर गोलंदाजी करणारी टीम अर्थातच उसगावचा संघ देखील त्याच ताकदीचा संघ आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यांच्या विरोधामध्ये मात्र जर पाहायला गेलं तर चांगली बॅटिंग आतापर्यंत फलंदाजांनी केली आहे. 2 षटकांमध्ये तब्बल 29 धावा बनवल्यात. 18 मध्ये 22 ची आवश्यकता आहे. यावेळेस पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर्सला फटका गेलाय. डीप मधून क्षेत्ररक्षक आलाय. एक धाव कंप्लीट झाल्या. दुसरीचा प्रयत्न चाललाय. दुसरी धाव देखील कंप्लीट झाली आहे. किती धावा मिळतील पंचांचा इशारा येणं अजूनही बाकी आहे. 3 धावा धावफलकावरती ऍड झाल्यात. या 3 धावेच्या मदतीने धावसंख्येचा विचार केला तर 32 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतंय. जिंकण्यासाठी आता मात्र 17 मध्ये 19 ची आवश्यकता. येणारे 17 बॉल आणि या 17 बॉल मध्ये 19 धावांची आवश्यकता आहे. देवराज मिटकेला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. दख्खन ज्योतिबा संघाचा हार्ड हिटर फलंदाज बाहुबली बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळालाय. देवराज मिटके इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतोय. 17 मध्ये 19 ची आवश्यकता आहे. 32 धावा धावफलकावरती आतापर्यंत लगावल्या गेल्या. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. यावेळेस रिव्हर्सचा फटका, नो बॉलचा इशारा. या रिव्हर्सच्या फटक्यावरती धावा किती? 4 धावा धावफलकावरती लगावल्या जातील का? नाही. क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळालंय. शॉर्ट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक अगदी पाठीमागे धावत असताना धावा वाचवल्या आहेत. 9+2 अशा 3 धावा धावफलकावरती ऍड होतील. या 3 धावेच्या मदतीने धावसंख्येचा विचार केला तर 35 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 35 ऑन दी बोर्ड. जिंकण्यासाठी आता मात्र 17 मध्ये 16 ची आवश्यकता. कुठेतरी जर पाहायला गेलं तर पहिल्या इनिंगचा विचार केला तर पहिल्या 3 षटकामध्ये वर्चस्व राहिलं होतं उसगाव संघाचं, मात्र त्यानंतर विकेट आली छावाची आणि त्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक झालंय दख्खन ज्योतिबा संघाचं. आणि कमबॅक अशा प्रकारचं झालंय की आता मात्र या मॅच मध्ये पकड मजबूत केली आहे. हवेस पुन्हा एकदा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. डाऊन दी ग्राउंड शो केला जातो. अलॉंग द कार्पेट 4 धावांसाठी देवराज मिटकेच्या बॅटमधून जमिनीला आग लावत 4 धावा ठोकल्यात. सुरेख फटका पाहायला मिळालाय. 4 धावांची मोहर. अगदी जर पाहायला गेलं तर डाऊन दी ग्राउंड बॅक टू द बॉलर फटका खेळला आणि 4 धावा म्हणजे धावसंख्येचा टोटल 39 या आकड्यावरती. 16 चेंडू आणि 12 ची आवश्यकता. आता मात्र या मॅच मध्ये औपचारिकता शिल्लक आहे. पकड मजबूत झाली आहे दख्खन ज्योतिबा संघाची. या मॅच मध्ये आता मात्र पकड मजबूत झाले आणि आता कशा प्रकारची कामगिरी केली जाईल हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे. इथे जर पाहायला गेलं तर काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाल्या. 39 आकड्यावरती धावफलक मात्र स्थिरावतंय. जिंकण्यासाठी 15 मध्ये 12 ची आवश्यकता. कमबॅक इथून देखील केला जाऊ शकतो. संघर्ष इथून देखील केला जाऊ शकतो. मात्र मेहनत घेणं गरजेचं राहणार आहे. कारण विचार केला तर या मॅच मध्ये अगदी पकड मजबूत झाले दख्खन ज्योतिबा संघाची. यावेळेस पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड स्ट्रोक केला जातोय. फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. डीप मधून प्रोटेक्शन आलंय. 1 धाव कंप्लीट झाले. फंबल झाले लगेच दुसऱ्या धावेचा कॉल. 2 धावा धावफलकावरती ऍड होतील. या 2 धावेच्या मदतीने 41 आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 41 ऑन दी बोर्ड. 41 धावा धावफलकावरती 41 ऑन दी बोर्ड. जिंकण्यासाठी आता मात्र 14 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. बॅकफुटला जाऊन दिशा दिली जाते. फ्लाइंग स्लिप मधून क्षेत्ररक्षक आलाय. 1 धाव कंप्लीट केली जाते. या एका धावेच्या मदतीने
42 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतंय. 9 धावांची अजूनही आवश्यकता. येणारे 13 बॉल आणि या 13 बॉल मध्ये 9 ची आवश्यकता आहे. 13 मध्ये अजूनही 9 धावा बनवायच्या आहेत. कुठेतरी जर पाहायला गेलं तर मात्र बॅटिंग करत असताना दख्खन ज्योतिबा संघाने सुरुवातीपासूनच आक्रमक बॅटिंग केली. सुरुवातीपासूनच षटकार चौकारांची भाषा बोलली आणि त्यामुळेच हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. येणारे 13 चेंडू आणि आवश्यकता आहे ती 9 धावांची. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक. धनराज थोडासा दूर राहतोय. एक धाव कंप्लीट झाले. दुसरीचा कॉल दिला गेला. यस 2 धावा अगदी सुखरूप करण्यामध्ये यश आलंय. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न चाललाय. तिसरी धाव देखील कंप्लीट झाली आहे. दरम्यान षटक संपलाय. 3 षटकांचा खेळ झालाय. समाप्त. 45 धावा धावफलकावरती 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. जिंकण्यासाठी 12 चेंडू शिल्लक आहेत. 12 चेंडू मध्ये बनवायचे आहेत 6 धावा. मृणाल यांना आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. चला दरम्यान यानंतरचा होणारा सामना रुकडी संघाच्या विरोधामध्ये आपण पाहणार आहोत. तिरुपती स्पोर्ट्स मांगलेचा संघ. चला दोन्ही टीम्स कॅप्टन नाणेफेकीसाठी यायचं. मांगले संघाच्या विरोधामध्ये आपण पाहणार आहोत रुकडीचा संघ. चला दोन्ही संघ आपल्याला विनंती आहे आपले कर्णधार नाणेफेकीसाठी पाठवायचे आहेत. पंचेचाळीस धावा धावफलकावरती 3 षटकांच्या अखेरीस आपण पाहतोय. येणारे 12 चेंडू आणि 6 ची आवश्यकता. 12 मध्ये 6 धावा बनवायच्या आहेत. बॅकफुटला जाऊन फक्त आणि फक्त दिशा दिले. कव्हर पॉइंटचं क्षेत्र निवडलंय. डीपरून प्रोटेक्शन आलाय. तत्वर एक धाव कंप्लीट केली जाते. एका धावेच्या मदतीने 46 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतंय. तर मात्र जिंकण्यासाठी 11 चेंडू आणि 5 ची आवश्यकता आहे. देवराज मिटकेला आपण स्ट्रायकिंग एंड वरती पाहतोय. मात्र प्रश्न असा पडलाय पुन्हा एकदा हा सामना या षटकामध्ये संपवला जाईल की अजूनही पुढच्या षटकाची प्रतीक्षा करावी लागेल. कारण सामन्याचा विचार केला तर सामन्याचं चित्र स्पष्ट आहे. येणारे 11 चेंडू आणि 5 ची आवश्यकता आहे. हवेस पुन्हा एकदा दिशा दिली जाते. पुन्हा एकदा पॉइंटचं क्षेत्र निवडलंय. फक्त आणि फक्त एक सिंगल धावफलकावरती ऍड होते. 47 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 10 चेंडू आणि या 10 चेंडू मध्ये आता मात्र बनवायच्या 4 धावा. 4 धावांची आवश्यकता आहे. स्ट्रायकिंग एंड वरती हर्षदला आपण पाहतोय. 6 चेंडू आणि 10 धावांची खेळी त्याच्या बॅट मधून साकारले गेले. त्याला आता मात्र आपण स्ट्रायकिंग एंड वरती पाहतोय. बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा कव्हर पॉइंटच्या दिशेमध्ये फटका केलाय. क्षेत्ररक्षकाला एक धाव कंप्लीट झाले. पुन्हा एकदा या एका धावेच्या मदतीने धावसंख्येचा आता मात्र विचार केला तर 48 आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 48 ऑन दी बोर्ड. 3 धावांची अजूनही आवश्यकता. 9 चेंडू आणि 3 धावा अजूनही बनवायच्या आहेत. मॅच मध्ये फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक आहे. कुठेतरी जर पाहायला गेलं तर दख्खन ज्योतिबा संघ पुढील फेरीमध्ये दुसऱ्या फेरीमध्ये दाखल होण्यासाठी सज्ज झालाय. आजच्या दिवसातली पहिली लढत आपण पाहतोय. यावेळेस रिव्हर्सचा फटका. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. देवराज मिटके बॅक टू दी पवेलियन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अजित दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजित यांना आपण पाहतोय. दरम्यान नाणेफेक केलं जात आहे. एका बाजूला तिरुपती स्पोर्ट्स मांगलेचा संघ तर त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहतोय रुकडीचा संघ.
यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला फटका केला जातोय. क्षेत्ररक्षक आहे. एक धाव तर कंप्लीट झाल्या. दुसऱ्या धावेचा कॉल दिला गेला. यस, दुसरी धाव देखील कंप्लीट झाल्या. या 2 धावेच्या मदतीने 50 या आकड्यावरती धाव फलक आता मात्र स्कोर लेवल झालाय. एका धावेची आवश्यकता आहे. एक धाव बनवायची, शेवटची धाव. 50 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. अजितला स्ट्रायकिंग गेन वरती. यावेळेस फटका तर केला गेलाय. क्षेत्ररक्षक येतोय. झेलची संधी आहे. विकेट मिळतीये. आता मात्र शेवटच्या षटकामध्ये ही मॅच जाऊन पोहोचते. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 50 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. 6 चेंडू आणि 1 ची आवश्यकता आहे. Only on Radio City. यावेळेस पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक नाही आहे. एक धाव कंप्लीट झाली. विजयाची धाव आली आहे. सामना जिंकलाय आणि या सामन्यावरती विजयावरती शिक्कामोर्तब झालाय तो म्हणजे दख्खन ज्योतिबा संघाचा आणि पुढील फेरीमध्ये प्रवेश केलाय. चला, दरम्यान नाणेफेक झालंय. रुकुडी संघाने नाणेफेक जिंकलंय. यानंतरचा होणारा सामना आपण पाहणार आहोत. रोहन 11 तिरुपती स्पोर्ट्स मांगलेचा संघ तर त्यांच्या विरोधामध्ये